श्री क्षेत्र मुचंडी येथील श्री दरिदेव व श्री जक्कामादेवी यात्रेच्या दर्शनासाठी लाखो भक्तांचा लोटला महासागर. श्री दरिदेवाच्या नावानं चांग भलं, जक्कामादेवीच्या नावानं चांग भलं या जयघोष करीत हजारो भक्तांनी दाखविला नैवेद्य. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू व गोवा आदी राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणारे व जागृत देवस्थान अशी सर्वदूर ख्याती पसरलेल्या श्री क्षेत्र मुचंडी येथील श्री दरिदेव व आई श्री जक्कामादेवीची यात्रा दिनांक 13 एप्रिलपासून भरली असून यात्रेस विविध प्रकारचे हजारो स्टॉल लागले आहेत. श्री दरिदेवाच्या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे श्री दरिदेवाचे मंदिर हे कर्नाटक राज्यातील कनमोडी ग्रामपंचायत हद्दीत येते, तर श्री दरिदेवाचे बहीण ही जक्कामा हिचे मंदिर महाराष्ट्र राज्यातील मुचंडी ग्रामपंचायत हद्दीत ओढापात्रा डोहावर आहे. या यात्रेविषयी व श्री जक्कामादेवीविषयी अशी आख्यायिका आहे की श्री जक्कामादेवीने आपला बंधू श्री दर्याप्पा हा मलेश राजाबरोबर झालेल्या युद्धात बेपत्ता झाला, म्हणून देवी जक्कामाने आपल्या भावाच्या दरिदेवाचा वियोग सहन न होऊन येथील ओढापात्रातील डोहात जलसमाधी घेतली होती. त्यानंतर भगवान श्री शंकर व माता पार्वती देवीने श्री दरिदेवाची व श्री दरिदेवाचे बहीण जक्कामादेवीची सूक्ष्म रूपात भेट घडविल्याने या यात्रेत प्रथम दर्शनाचा व महानैवेद्याचा मान देवी श्री जक्कामादेवी यांना असल्याने भाविक भक्त जक्कामादेवीचे प्रथम दर्शन घेऊन देवीला महानैवेद्य देऊन नंतर श्री दरिदेवाच्या दर्शनाला व देवाला महानैवेद्य देण्यासाठी जातात. ज्याप्रमाणे श्री खंडोबा देवाला मोरळ्या सोडतात, श्री यल्लामादेवीला जोगतीन देवदासी सोडतात, त्याचप्रमाणे श्री दरिदेवाला घोळी सोडण्याची प्रथा आहे. घोळी प्रथा म्हणजे प्रत्येक कुटुंबातील एक कर्ता पुरुष या पुरुषाने दरवर्षी श्री दरिदेवाच्या यात्रेत येऊन त्या ठिकाणी स्नान करून नवीन कपडे घालून आपल्या अंगावर आंबाडा या वनस्पतीपासून वाकाने बनवण्यात आलेल्या चाबकाने फटकारे मारून घेत व फटकारे घेत श्री दरिदेवाच्या नावाने चांग भलं, श्री जक्कामादेवीच्या नावाने चांग भलं असा देवाचा गजर करताना दिसत. या यात्रेचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ही यात्रा महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमेवर भरत असल्याने या यात्रेचे संपूर्ण नियोजन हे कर्नाटक राज्यातील कनमोडी ग्रामपंचायत यांच्यामार्फत होत असल्याने यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कर्नाटक पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. तसेच या यात्रेत कर्नाटक राज्यातून आलेले भाविक भक्त यांच्यासाठी कर्नाटक हद्दीत एस टी डेपोची व्यवस्था करण्यात आली होती. महाराष्ट्रातून येणारे भाविक भक्त यांच्यासाठी महाराष्ट्र हद्दीत एस टी डेपोची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे यावेळी यात्रा समितीने भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली होती. वर पत्रा घालून बंदिस्त केलेल्या दर्शन रांगेतून भाविकांना प्रवेश दिला जात होता. तसेच दर्शन रांगेतील पायऱ्यावरून अविरत पाणी सोडले. तसेच भाविकांनी दर्शनासाठी रांगेत पिण्याच्या पाण्याची ही व्यवस्था करण्यात आली होती. त्याचे भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे. यात्रेत कर्नाटक पोलिसांचा बंदोबस्त होता, मात्र महाराष्ट्र पोलीस कुठेच दिसत नव्हते. यात्रा परिसरात महिला भाविक 3 दगडाच्या चुली मांडून त्यावर देवासाठी नैवेद्य बनवताना दिसत होत्या. आज श्री दरिदेव व देवी जक्कामा यांच्या नैवेद्याचा दिवस असल्याने तासगाव तालुक्यातील विसापूर येथील श्री माने यांनी परिवारासह येऊन दरिदेव व देवी जक्कामादेवीस मानाचा नैवेद्य दाखवला. आज सकाळपासूनच श्री दरिदेव व देवी जक्कामा देवीस नैवेद्य दाखवण्यासाठी भाविक भक्त जुरडीत नैवेद्य ठेवून देवास नैवेद्य दाखवण्यासाठी मोठी रांग करून उभे असल्याचे दिसत होते. यात्रेकरूसाठी यात्रा कमिटीने विंधन विहिरीला विद्युत मोटार जोडून अखंड पाणी सोडल्याने भाविक या पाण्यानेच स्नान करताना दिसत होते. त्याचप्रमाणे बंधाऱ्यातूनही थोड्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले होते. ही यात्रा चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी श्री दरिदेव देवस्थान यात्रा कमिटीचे कार्यदर्शी श्री शिवानंद पुजारी, कार्याध्यक्ष एम.आर. तुंगळ, उपाध्यक्ष बी.आय. पाटील, मल्लप्पा तुंगळ, भीमराय कोंडी, शिवानंद बिरादार, बसवंडा पाटील, सदाशिव कोळी, बसवराज पुजारी, काडाप्पा गौडा बिरादार, महांतेश कोरे, हनुमंत पुजारी, बाबू गौडा बिरादार, विठ्ठल करवडे, अण्णाप्पा पुजारी यांचे योगदान लाभले.